इस्रायल आणि इराण या दोन देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम भारतातील शहरी आणि ग्रामीण जनजीवनावर पाहायला मिळतोय। घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या कमतरतेमुळे सामान्य नागरिकांसह गोरगरीब विद्यार्थ्यांना अनेक समस्या उद्भवत आहेत। केंद्र सरकारनं यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे। गॅस बुकिंगसाठी देखील अनेक त्रुटी निर्माण होत असल्यानं गॅस मिळणं कठीण झालंय। यावर शासनानं ठोस उपाय काढून घरगुती आणि व्यावसायिक गॅस पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी शिवसेना उभाठा महिला आघाडीच्या वतीनं करण्यात आली। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करत आपल्या मागण्यांचं आज निवेदन देण्यात आलं। आंतरराष्ट्रीय स्तरावर जे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे गॅस घरगुती गॅस आणि व्यावसायिक गॅसचा जो तुटवडा निर्माण झालेला आहे त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। व्यतिरिक्त गॅसचा तुटवडा, गॅसची बुकिंग लवकर न होणे, OTP लवकर न मिळणे, त्यानंतर या युद्धजन्य परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा, स्पर्धा परीक्षा असो किंवा पोलीस भरतीसारख्या परीक्षा असो ह्या मुखावर असताना त्या विद्यार्थ्यांना कितीतरी संकटांना सामोरे जाण्याची वेळ आलेली आहे। कारण त्यांच्या खानावळ, मेस त्या ठिकाणी बंद झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांना गावाकडे जाण्याची वेळ आलेली आहे। परिणामी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता आम्ही या ठिकाणी गॅसची जी OTP आहे किंवा गॅस परवानगी आहे किंवा गॅस मिळण्याबाबतच्या ह्या सगळ्या तक्रारी घेऊन या ठिकाणी आलेलो होतो आणि कार्यालयात निवेदन देताना साहेबांनी सुद्धा समक्ष त्या गोष्टीचं एक निवेदन समोर आम्ही पाठवू असं आम्हाला एक आश्वासन दिलेलं आहे। बोला। आम्ही आज गॅसच्या संदर्भात माननीय कलेक्टर साहेब यांच्याकडे महिला शिवसेना आघाडीच्या महिला आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो। कारण गॅसच्या बाबतीत सर्वसामान्यांची परिस्थिती आज फार वेगळी झालेली आहे। शेतकरी कुटुंबात तर चूल हा पर्याय त्यांनी शोधून काढलेला आहे, पण सर्वसामान्य लोकांना गॅसच्या बाबतीत असा काही तुटवडा निर्माण झालेला आहे, दरवाढ झालेली आहे, त्यामुळे सर्वसामान्यांना परवडत नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनेक विद्यार्थी आपल्या गावी परत गेलेले, त्यांना मेसमध्ये खानावळमध्ये जेवण मिळत नाही। तसंच पोलीस भरतीसाठी असो, विद्यार्थी असो किंवा अनेक क्षेत्रामध्ये काम करणारे असो, त्यांना साधा चहा सुद्धा वेळेवर मिळत नाही। गॅसचा असा तुटवडा लवकरात लवकर बंद झाला पाहिजे। आणखी ही दरवाढ जी आहे ती दरवाढ शेतकरी कुटुंबातील लोकांना तर फारच गैरसोयीची झालेली आहे। त्यांना एक तर शेतीमालाला भाव नाही, दुसरी गोष्ट ही गॅसची टंचाई, आणि त्यामुळे आम्ही आज निवेदन देण्यासाठी आलो होतो। आणि प्रमुख मागण्या आमची गॅस दरवाढ बंद झाली म्हणजे कमी करण्यात आली पाहिजे। दुसरी गोष्ट आमच्या महिला शिवसेना आघाडीच्या महिलांनी जो मोर्चा काढला त्याला प्रतिसाद म्हणून सर्वांनी ह्या गॅस दरवाढीचा निषेध केला पाहिजे। नाशिक इथं अशोक खरात यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले असून त्यांना अटक करण्यात आले। या प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचेही फोटो त्यांच्यासोबत व्हायरल झाल्यानं त्यांच्या सहभागाचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय। जर रुपाली चाकणकर या पदावर राहिल्या तर या प्रकरणात त्यांचा हस्तक्षेप राहू शकतो असा आरोप करत त्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी करण्यात येते। यासाठी जळगावमध्ये शिवसेना ठाकरे गटातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात महिला आघाडी प्रमुख मनीषा पाटील, उपजिल्हा प्रमुख भाऊसाहेब सोनवणे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमच्या महत्त्वाच्या दोन मागण्या याच्यामध्ये आहे। ज्या महाराष्ट्र राज्यामध्ये जे नुकतीच आता नाशिक या जिल्ह्यामध्ये इपिस्टिन फाईल निघालेली आहे, त्या फाईलमध्ये 58 प्रकारचे अश्लील व्हिडिओ त्या व्हिडिओ आहेत आणि ते व्हिडिओ तात्काळ पोलिसांनी जमा केलेले आहे। त्या व्हिडिओ संदर्भात कुठेही छेडछाणी व्हायला नको पाहिजे म्हणून तात्काळ आपण ज्या रुपालीताई चाकणकर आहेत या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, तात्काळ यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे। आणि ज्याप्रमाणे आपण अशोक खरात यांना आरोपी केलं, त्यांना शिक्षा आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं, त्याचप्रमाणे रुपालीताई चाकणकर यांना सुद्धा सह आरोपी करा अशी आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मागणी आहे। कारण की राज्य महिला आयोग हे संविधानिक पद आहे आणि आम्ही नाही म्हणत, अजित पवार गटाच्या ज्या महिला नेत्या आहेत रुपालीताई ठोंबरे पाटील यांनी मागणी केलेली आहे की त्यांचा तात्काळ राजीनामा घ्या। मग हे महाराष्ट्र सरकार नेमकी कुणाची वाट पाहत आहे? आम्हाला असा संशय आहे की महाराष्ट्र सरकारचे हे जे महायुतीचे मंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील, गृहमंत्री असतील, यांना त्या व्हिडिओच्या संदर्भात कुठेतरी छेडछाणी करायची आहे आणि तिच्यामध्ये जे आपल्याला इपिस्टिन फाईल मी तुम्हाला सांगितलं, जे काही संशयित असतील त्यांना कसं बाहेर काढता येईल अशी यात दाट शक्यता आहे। म्हणून एक
कुठेतरी थांबायला पाहिजे. म्हणून आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं रस्त्यावरची लढाई आम्ही तीव्र स्वरूपामध्ये लढू असे आपल्याला सांगू इच्छितो. ठिकाणी आज शिवसेना शिंदे ठाकरे गटातर्फे आंदोलन करण्यात येत आहे, काय मागणी? मी मनीषा पाटील, महानगर अध्यक्ष उबाठा जळगाव. आम्ही आज निवेदन आणि मोर्चा दोघंही केलेले आहेत. महिला आघाडीकडून रुपाली चाकणकर महिला आयोग आणि भोंदू बाबा अशोक खरात कॅप्टन यांना काल तर अटक झालेली आहे व त्याचे व्हिडिओ आलेले आहेत की त्यांना त्या छत्री धरतायत, त्यांच्या ते पाय धुवून पाणी पितायत, ते असं काही व्हिडिओ आलेले आहेत. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे की इतक्या घाणेरडा प्रकार चालू असताना त्यांची कसं काय तुम्ही पाय धुतायत, कसं काय त्यांना छत्री धरतायत, त्यामुळे त्या इन्व्हॉल्व आहेत. त्याच्यामध्ये तपासामध्ये असं आलेलं आहे की ते जे ट्रस्ट आहे त्यांचं, त्या ट्रस्टमध्ये संचालक म्हणून रुपाली चाकणकरांचं नाव आलेलं आहे व त्यांना अटक केलेली आहे. खरातला अटक केल्यानंतर ज्या व्हिडिओ क्लिप 58 व्हिडिओ क्लिप महिलांच्या ज्या लौकिक अत्याचार करून सापडलेल्या आहेत त्याच्यामध्ये सगळे आहे. त्या व्हिडिओ क्लिपांमध्ये तर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना आमची कळकळीची विनंती आहे की रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्यावा. जर त्या देत नसतील तर त्यांना बडतर्फ करावं. आम्ही जर हे झालं नाही तर आम्ही मोठा मोर्चा उबाठा गटाकडनं अख्ख्या महाराष्ट्रात काढण्यात येईल आणि अशोक खराते याच्यासोबत रुपालीताई चाकणकर यांना सुद्धा सह आरोपी करावे ही आमची महिलांची मागणी आहे. आणि ज्या महिलांचा व्हिडिओ आहे तिच्यामध्ये मोठे मोठे नेते हॉलिवूड बॉलिवूड सगळे आहेत, ते चौकशी करून आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला महिलांना न्याय द्यावा. जय महाराष्ट्र. धुळे जिल्ह्यातील शिरपूर, साक्री, शिंदखेडा तसंच धुळे तालुक्याला काल संध्याकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठा फटका बसलाय. या पावसामुळे प्रामुख्यानं कांदा, गहू, हरभरा तसंच मका या पिकांचं मोठं नुकसान झालंय. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार धुळे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यानुसार काल सायंकाळी सुमारे 5 वाजेच्या सुमारास अवकाळी पावसानं हजेरी लावली. काही ठिकाणी गारपीटही झाल्याचं दिसून आलंय. सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे शेतीतील पिकं आडवी झाल्याचं चित्र आहे. या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झालाय. कृषी विभागानं तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते. यापूर्वी झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप मिळालेली नसल्याची खंतही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आता तरी या नुकसानीची भरपाई लवकरात लवकर मिळावी यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावं अशी मागणी करण्यात येते. माझं नाव अनिल दागाजीराव पाटील, गाव रहिणपुरे, तालुका शिंदखेडा. काल संध्याकाळी 7 वाजेला पूर्ण तालुक्यात वादळी पाऊस आणि गारपीट झाली. त्या गारपिटीमुळे प्रत्येक शेतकऱ्याचं ज्वारी असो, गहू असो, हरभरे असो तर प्रचंड नुकसान झालेलं आहे. तर शासनाने आमचं जे नुकसान झालेलं आहे तर याच्याकडे दखल घ्यावी. मागच्या वर्षी पण याच पद्धतीने नुकसान झाली होती, पंचनामे झाले, पण आजपर्यंत आम्हाला शेतकऱ्यांना काही 1 रुपयाही मदत मिळालेली नाही आहे. तर यावर्षी पण प्रचंड नुकसान झालेलं आहे. तर ते नुकसानाचं पंचनामे करून शासनाने आम्हाला मदत करावी एवढं माझं म्हणणं आहे. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत वनमंत्री गणेश नाईक यांनी राज्याच्या अर्थसंकल्प 2026 अंतर्गत विकासाचा मोठा आराखडा सादर केलाय. 3री मुंबई प्रकल्पातून सुमारे 12 लाख रोजगार निर्मिती होणार असून उद्योग व्यवस्थापन योजनेतून आणखी 5 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. गायमुख ते वॉल्टन नाका, भुयारी मार्ग, राज्यातील पायाभूत सुविधांना चालना तसंच पर्यावरण संवर्धनावर विशेष भर देण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
याशिवाय पालघरमध्ये आशियातील 10वं मोठं बंदर उभारण्यात येणार असून राज्याच्या विकासाला मोठी गती मिळणार आहे। या सर्व प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार असून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल असा विश्वास गणेश नाईक यांनी व्यक्त केलाय। 2000 साली मी बोलतो नवी मुंबईमध्ये घरपट्टी पाणीपट्टी वाढणार नाही, तर 2000 पासून 2020 झालं आणि प्रशासक यंत्रणेत सुद्धा मी आयुक्ताला सांगितलं होतं की पैसे वाढवायचे नाहीत आणि आता आम्ही पुन्हा या निवडणुकीच्या वेळेला पुढचे 20 वर्ष घरपट्टी पाणीपट्टी वाढणार नाही याची हमी दिलेली आणि ती वाढणार नाहीच। तर त्याकरता आर्थिक समतोल तर ठेवला पाहिजे आणि त्याकरता एक 4-5 दिवसामध्ये बजेट सादर होईल। त्यावेळेला नवी मुंबईचा खऱ्या अर्थानं मान्य नरेंद्रजी मोदी यांना अपेक्षित असलेलं शहर, मान्य देवेंद्रजी फडणवीस यांना अपेक्षित शहर, तशा प्रकारचं करण्याचा माझा निश्चित विचार आहे आणि तो करणारच। पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्या जिल्ह्याचा जो सागरी, नागरी आणि डोंगरी या 3 भागामध्ये आहे, त्यामध्ये भविष्यकाळामध्ये चौथी मुंबई पालघर जिल्ह्यात होणार आहे, चौथं एअरपोर्ट पालघर जिल्ह्यात, एशियामध्ये 10व्या क्रमांकाचं जे पोर्ट म्हणजे आपण त्याला डॉक म्हणतो ती पालघरमध्ये होणार। म्हणजे भारतातल्या सर्व राज्यांच्या मार्गाची कनेक्टिव्हिटी पालघरला समृद्धीच्या महामार्गाने अहमदाबाद, बडोदा, अलिबाग कॉरिडॉर असेल तर भविष्य काळामध्ये पालघरचा विकास भौतिकदृष्ट्या होताना तिथल्या लोकांचा सामाजिक आणि आर्थिक विकास सुद्धा व्हावा याकरता माननीय मुख्यमंत्र्यांशी मी चर्चा केली आणि माननीय मुख्यमंत्री मोदी सुद्धा त्या गोष्टीशी सहमत आहेत आणि त्या अनुषंगानं पालघर जिल्ह्याचा बजेट सुद्धा चतुरस्र असावा। आणि नंतर राहिला वन खात्याचं, मी वन खात्याचं बोललो, बजेट म्हणजे वन खात्याची जबाबदारी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जबाबदारी आणि नवी मुंबई शहराचा नागरिक म्हणून जबाबदारी, या 3 स्तरावर तुम्ही करणारच आहे आणि या ठिकाणी तुम्ही सगळे सहकारी सक्रिय आहात आणि मला विश्वास आहे की वॉचडॉगची भूमिका सगळीचकडे असली पाहिजे। म्हणजे माझं म्हणणे नवी मुंबईतल्या विरोधकांना माझं म्हणणे नवी मुंबईमध्ये भ्रष्टाचार होत असेल तर रोखण्याचं काम तुम्ही करा। चुकीच्या पद्धतीने कुठली गोष्ट पण करीत पाहत असेल तर त्याला अलाव करायचं नाही आणि ते करताना पार्लमेंटरी लँग्वेजचा वापर करावा जेणेकरून कोणी दुखावणार नाही, कोणाच्या भावना म्हणजे अतिशय जखमा त्यांना होणार नाही। आणि मला वाटतं मी वन विभागाची, पालघर विभागाची आणि नवी मुंबईची रूपरेखा तुम्हाला मी सांगितली। साधारण 2 महिन्यानंतर मी त्याचा रेखीव फिगर फॅक्ट्स आपल्या समोर येईल। म्हणजे नवी मुंबईचा म्हणजे आता तसा बघा नवी मुंबईचा सगळं मी काय महापौर नाही, परंतु तिथला नागरिक म्हणून आणि त्या शहरात राहिलेला आणि त्या शहराचा हितचिंतक म्हणून आणि त्या 1995 पासून ते 2029 पर्यंत ना 30 पर्यंत असं 29 पर्यंत या सत्तेचा सल्लागार म्हणून नवी मुंबई, पालघर जिल्हा आणि वन विभाग याचं संपूर्ण चित्र आपल्या समोर आणि आपल्याशी हितोजूत करण्यामध्ये मला आनंद वाटेल। मला वाटतं मी बोललो, आता तुम्हाला प्रश्न विचार। या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।